नमस्कार काव्य रसिको. मी आनंद नेवगी, थेट अबुधाबीहून. माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या 9व्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण पुण्याचे श्री सतीश थत्ते यांच्या एका कवितेचा आनंद अनुभवणार आहोत. श्री सतीश थत्ते यांचे अबुधाबीला बरीच वर्षे वास्तव्य होते आणि त्या काळात माझा त्यांच्याशी घनिष्ठ परिचय झाला. त्यांचे काही लेख व कविता प्रकाशित झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील एक कविता प्रख्यात कवी श्री संदीप खरे यांनी सीडीवर म्हटली आहे. मध्यपूर्व आखाती देशातील 24 वर्षाच्या अनुभवावर लिहिलेले गल्फस्थ हे त्यांचे पुस्तक काही महिन्यापूर्वीच ग्रंथाली प्रकाशनने डॉक्टर संजय उपाध्ये यांच्या हस्ते प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंडळी, आपणा सर्वांना माहीतच आहे की जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं. सूर्यसुद्धा जे पाहू शकत नाही ते पाहण्याची क्षमता कवीकडे असते. पण अनेकदा अशा कवीला विचार सुचतो पण शब्दच सापडत नाही आणि मग कविताच बनत नाही. मातेच्या उदरातून बाळ कधी जन्माला येईल हे जसं सांगणं कठीण आहे, तसंच कवितेचं देखील आहे. कवितेची प्रसूती कधी होईल कोणालाच सांगता येत नाही. तिचा जन्म एका ठराविक वेळेच होणार असतो. पटतंय ना काव्य रसिको? तर मंडळी, याच विषयावर सुचलेली पुण्याचे श्री सतीश थत्ते यांची ही एक कविता. कवितेचं नाव आहे कवितेचा जन्म आणि कवी. कवितेचा जन्म आणि कवी. जशी मोकळी सूर लयीतील स्वरेल येते तान गळ्यातूनी, कवी मनाच्या हृदयामधूनी, तशी जन्मते कविता पाणी, जन्मते कविता या पाणी. शब्दवनांतील मम हिंदोळा, शब्दवनांतील मम हिंदोळा, असे फांदीला बांधियेला, व्याकरणाचे बंध तयाला, दिले वृत्तप्रासानी, जन्मते कविता या पाणी. काव्य कल्पना मतीही खुंटे. मंडळी, कधी कधी खूप वेळ बसून विचार करून सुद्धा शब्द सुचत नाहीत. काव्य कल्पना मतीही खुंटे, शब्द न येती कवीच्या वाटे, सरस्वतीच्या प्रेरणेतुनी बीजा अंकुरमनी, सरस्वतीच्या प्रेरणेतुनी बीजा अंकुरमनी, जन्मते कविता या पाणी. आणि बघा अचानक काय होतं. शब्द धावती भरवेगाने, उर्मी उसळती आवेगाने, शब्द धावती भरवेगाने, उर्मी उसळती आवेगाने, अधीरलेल्या शब्दवारूचा, अधीरलेल्या शब्दवारूचा, स्वार कवी अनधनी, जन्मते कविता या पाणी. रामदास ज्ञानोबांना आपल्या मराठीतील अनेक थोर कवी आणि संत यांचा उल्लेख कवी करतायत. रामदास अन ज्ञानोबांना, बाभ सावरकर तांब्याना, रामदास अन ज्ञानोबांना, बाभ सावरकर तांब्याना, बहिणाबाई शांताबाई, कुसुमाग्रज अन गदिमाना, पाडगावकर वसंतविंदा, पाडगावकर वसंतविंदा, सुरेश भट आरती प्रभूना, अजरामर त्यांच्या प्रतिभेला, नतमस्तक होऊनी, जन्मली कविता या पाणी. जशी मोकळी सूर लयीतील स्वरेल येते तान गळ्यातुनी, कवी मनाच्या हृदयामधुनी, तशी जन्मते कविता पाणी, जन्मते कविता या पाणी, जन्मते कविता या पाणी. नमस्कार.